चला मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास घटक 25वा अवतीभवती होणारे बदल याविषयी अभ्यासणार आहोत. दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात, मग रात्री दिसता का रे? नाही. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला उगवतो. चला, मावळतो कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला मावळतो. मग जसा सूर्य उगवतो आणि जसा मावळतो तर त्याच्या सावल्या देखील बदलत जातात. पश्चिमेकडे बघा, तुमची सावली कुठे दिसते रे? पश्चिमेकडे झुकलेली दिसते. मग आपल्याला या सूर्याचा दिवस आणि रात्र पण प्रत्यक्ष अनुभवूया. चला मग वर्गात आपण आता लांब सावल्या व आखूड सावल्या यांचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. तर मी हा मोबाईल समोर ठेवलेला आहे आणि मोबाईलचा जो प्रकाश आहे तो आपण सूर्याचा प्रकाश म्हणून इथे पाहणार आहोत. आणि हा पेन म्हणजे जणू आपण उभे आहोत. तर सूर्य आपल्याला म्हटलं कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला उगवतो. कोणत्या? आणि मावळण्याची दिशा? छान. बघा, आता सूर्य हा पूर्वेकडे आहे. तर आपली सावली बघा, ही सावली दिसते का रे? कशी रे सावली? कशी आहे? लांब सावली. आणि आज जसं आपल्या डोक्यावर येतो हळूहळू बघा सावली कशी होते रे? दिसते का? आखूड आहे की नाही? आणि तो हळूहळू पश्चिमेकडे जेव्हा सरकतो तेव्हा आपली सावली कशी होत जाते? लांब होत जाते. लांब होत जाऊन ती आपण सूर्य हा पश्चिमेकडे जातोय. तर अशा पद्धतीने लांब सावल्या आणि आखूड सावल्या या आपण अभ्यासल्या. आलं का लक्षात?